नो, तर बघा, आपण जे पानिपतच्या लढाई बघत होतो त्याच्यामध्ये आज आपली जी लढाई आहे ती आहे पानिपतची पहिली लढाई. पानिपतची पहिली लढाई ही बाबर विरुद्ध लोधी या दोन घराण्यांमध्ये झाली. तर बघा, लोधी जे आहे हे दिल्ली सल्तनतीतील आखरी वंश. तर नंतर भारतात आपल्याला मुघल सत्ता प्रस्थापित झालेली बघायला मिळतं. तर बघा, ही पानिपतची जी पहिली लढाई आहे ही 1526 ला झाली. ही लढाई जी आहे ही बाबर विरुद्ध लोधी. तर बघायचं तर लोधीमध्येही जो आहे इब्राहिम लोधी जो आहे हा तो आहे. तर बघा, ही लढाई जेव्हा झाली त्यावेळेस बाबर हा भारतात कुठून आला, कसा आला, त्याचे येण्याचे कारण काय हे आपल्याला सर्वप्रथम बघावं लागेल. कारण की जर बघायचं झालं तर हा बाबर काही डायरेक्ट 1526 ला येऊन आणि पानिपत येथे लढाई करून जे सत्ता मिळवली नाही. तर याच्या येण्यामागे जे कारण आहे हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आणि हा जो आहे 1526 ला डायरेक्ट भारतात आलेला नाही आहे. हा 1524 ला याने सर्वप्रथम पंजाबवरती ताबा मिळवला. तर नंतर याने दिल्ली सल्तनतीचा अंत केला. तर बघा, बाबर जो आहे हा मूळचा उझबेक, म्हणजेच सध्याचा जो उझबेकिस्तानचा पट्टा आहे तेथील आहे. हा जो आहे हा भारतात आला कसा, तर हा सर्वप्रथम पंजाब या प्रदेशावरती आला. याने जिंकले पंजाब जिंकल्यानंतर याला जे आहे दिल्ली सल्तनतीवरती आक्रमण करण्यासाठी जे आहे हे आमंत्रण देण्यात आले. आमंत्रण देणारे कोण, तर आमंत्रण देणारे जे आहेत ते म्हणजे इब्राहिम लोदीचे काका. तर इब्राहिम लोदीचे काका कोण, तर बघा, इब्राहिम लोदीचे काका जे आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. इब्राहिम लोदीचे काका जे आहेत ते दौलत खान लोधी. दौलत खान लोधी यांनी जे आहे ते बाबरला आक्रमण करण्यासाठी बोलवले आणि थोडेसे सैन्य सुद्धा याला जे आहे ते पुरवले. तर बघायचं झालं तर बाबर हा जेव्हा आला तेव्हा याच्याकडे जवळपास 15,000, जवळपास प्लस मायनस 15,000 सैन्य होते. आणि हा जो इब्राहिम लोधी आहे त्याच्याकडे जवळपास 1,00,000 एवढे सैन्य होते. तर तसं बघायचं झालं तर सैन्य बळावरती जो आहे हा इब्राहिम लोधी विजय ठरायला हवा होता. बट जे दौलत खान लोधी आहे हे दौलत खान लोधीने बाबरला जे आहे ते जवळपास एवढेच सैन्य दिले जेणेकरून याचे सैन्य जे आहे हे 30,000पर्यंत पोहोचले. तर 30,000पर्यंत सैन्य पोहोचले तरी जे सैन्याची स्ट्रेंथ आहे ही कमी आहे. हे युद्ध बाबर जिंकण्यामागे मुख्य कारण काय आहे, तर बघा, हे युद्ध बाबर कसे जिंकला, तर जे आपल्याला बघायचं आहे. तर बघा, बाबर हा जो आहे हा 1524 ला भारतात आला. बाबर भारतात आल्यानंतर काय होतं, त्याने पंजाब जिंकला. आणि इब्राहिम लोधी जो आहे हा कुठे होता, हा दिल्लीत होता. याने पंजाब जिंकला. त्याने पंजाब जिंकल्यानंतर दिल्लीकडे येण्यास सुरुवात केली. इब्राहिम लोधीला कळलं. इब्राहिम लोधी सुद्धा त्याचं सैन्य घेऊन दिल्लीवरून निघाला आणि या दोघांची भेट झाली पानिपत येथे. जर बघायचं झालं तर पानिपत येथे खूप साऱ्या लढाया झालेल्या आहेत. तर बघायचं झालं तर 30,000चं सैन्य आहे, 1,00,000चं सैन्य आहे. एवढी मोठी जे सैन्य संख्या आहे ते लढवण्यासाठी जे आहे हे एक खूप मोठा मैदानी प्रदेश लागतो. आणि तो मैदानी प्रदेश जो आहे हा पानिपत येथे उपस्थित होता.
त्यामुळेच ज्या लढाया आहेत ह्या पानिपतमध्ये झालेल्या बघायला मिळतात. तसंही बघायचं झालं तर हरियाणाचा जो पट्टा आहे, त्या हरियाणाच्या आसपास आपल्याला जे आहेत खूप साऱ्या निर्णायक लढाया झालेल्या बघायला मिळतात. त्याच्यामध्ये तराईंच्या लढाया असतील किंवा पानिपतच्या लढाया असतील. तर बघा, आता आपल्याला काय बघायचं आहे, आजचा जो आपला मेन पॉईंट आहे तो आहे या दोघांची युद्ध लढण्याची जी स्ट्रॅटर्जी होती ती आपल्याला बघायची आहे. यांनी जे युद्धाचे नियोजन कसं केलं ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, जो बाबर आहे, बाबर याने काय केलं, बाबरची जी सैन्य आहे, बाबरने त्याच्या सैन्यामध्ये जे आहे बघायचं झालं तर बाबरने भारतात सर्वप्रथम आपल्याला तोफांचा आणि बंदुकांचा उपयोग केलेला बघायला मिळतो. तर भारतात तोफा आणणारा जो व्यक्ती आहे बाबर, बंदुका आणणारा व्यक्ती जो आहे तो म्हणजे बाबर. या दोन गोष्टींनी सुद्धा त्याची खूप मदत या युद्धात केलेली बघायला मिळतं. तर बघा, त्याच्या सैन्याची त्याने नियोजन कसं केलं, तर बाबर याने काय केलं, सर्वप्रथम येथे युद्ध व्हायचे आहे तेथे याने जवळपास 7 किलोमीटर लांबीचा नाला खणला व त्याच्यामध्ये जे आहे असे अनिदार लाकडाचे तुकडे असतील किंवा कुठलेही धारदार वस्तू असतील ज्याने सैन्याला इजा होतील अशा प्रकारची एक आकृती तयार केली व ती झाकून घेतली. ती आकृती झाकून घेतल्यामुळे काय झालं, ते बाबरच्या सैन्याला माहित आहे की इथं अशा प्रकारचा नाला जो आहे आपण बनवून ठेवलेला आहे आणि जे इब्राहिम लोदीचं सैन्य आहे याला याच्याबद्दल काहीच प्रचिती नाही आहे. तर बघा, हा इथं बाबर आहे आणि याच्या सैन्याचे नियोजन बघा. याने जे आहे हे पानिपतच्या युद्धा अगोदरच बैलगाड्या विकत घेण्यास सुरुवात केली व अशी एक बैलगाड्यांची जी आहे साखळी युद्धाच्या मैदानात तयार केली. तर युद्धाच्या मैदानात अशी साखळी तयार केली असता काय झालं, हे जे मधामधात छोटे छोटे गॅप सुटत आहेत त्याच्यामध्ये याचे नेमबाज थांबलेले होते, म्हणजे जे निशाणा लावू शकतील असे व्यक्ती जे आहेत ते इथं थांबलेले होते. आणि इथं मनामध्ये त्याची जी घोडदळ आहे ते होतं आणि इथं जी ज्याची मुख्य सेना आहे ही अशी होती आणि बाबर जो आहे हा सर्वात शेवटी किंवा सैन्याच्या मधोमध आपल्याला बघायला मिळेल. हे झालं बाबरची युद्धनीती. आणि इकडे जर लोदीचं बघायचं झालं तर हा लोदी मागं उभा आहे. याच्या सैन्यामध्ये जे युद्धामध्ये सर्वात जास्त नुकसान करणारी जे वस्तू किंवा जे होतं ते म्हणजे हत्ती. यांनी याचे हत्ती जे आहेत हे इथं उभे केले. याच्या जवळपास 300 हत्ती होते, प्लस मायनस थोडे जास्त किंवा थोडे कमी असू शकतात, पण 300 होते. तर 300 हत्ती याने सर्वात पुढे उभं केले आणि इथं याची जी आहे हे पूर्ण मुख्य सेना उभी आहे आणि इथं लोदी आहे. तर युद्ध चालू झाल्यानंतर काय झालं, बाबरला माहित होतं की आपण जर डायरेक्ट अटॅक केला तर आपला पराजय निश्चित आहे. तरी बाबरने डायरेक्ट अटॅक न करता जे आहे डिफेन्स करण्याचा निर्णय घेतला व लोदीचं सैन्य जे आहे व लोदीने जो निर्णय घेतला तो म्हणजे अटॅक करण्याचा. लोदीने अटॅक केल्यानंतर जे बाबरचं सैन्य आहे हे पुढे आल्यानंतर या खणून ठेवलेल्या नाल्यामध्ये जे आहे हे बरंचसं सैन्य अडकलं. आता हा नाला पार केल्यानंतर काय झालं, तर ते जे हत्ती जे आहेत हे इथं येत होते हे या तोफांच्या आवाजांनी गडबडले व परत फिरले. ते हत्ती परत फिरल्यानंतर काय झालं, ते जे आहेत बेकाबू झाले किंवा नियंत्रणाखाली राहिले नाही. त्यामुळे काय झालं की त्यांनी
जे आहे लोधीचे सैन्य जे आहे ते कुचलण्यास सुरुवात केली व त्यांनी जे आहे खूप मोठ्या प्रमाणावरती लोधीच्या सैन्याचा जीव घेतला किंवा हत्तींनीच लोधीच्याच हत्तींनी लोधीचे सैन्य हे मृत्युमुखी पाळले. तदनंतर काय झालं, तर जे नेमबाज होते त्यांनी सुद्धा त्यांचे काम केले. त्यांनी जे आर्चर्स होते किंवा जे धनुर्विद्येत निपुण होते त्या व्यक्तींनी निशाणे लावून सैनिक मारले. आता हे युद्ध जे आहे हे जवळपास 4 ते 5 घंटे चाललेलं आहे. या 4 ते 5 घंट्यामध्ये जे आहे हे 1,00,000 सैनिक जे आहेत ते लोधीचे मारले गेले. सरते शेवटी लोधी सुद्धा मारला गेला. लोधी मारल्या गेल्यानंतर जे मुघल सैन्य आहे याची एक विशेषता होती. ती विशेषता म्हणजे काय, की कुठलेही सैन्य मारल्यानंतर त्यांचे मुंडके कापून जे आहेत एक पहाड उभा करायचे. तर लोधीचं मुंडकं कापून बाबर पुढे नेण्यात आलं व सर्व सैन्याचे जे मृत्युमुखी पडलेले होते किंवा जखमी होते त्यांचे सुद्धा मुंडके कापून तिथं जे आहे एक मुंडक्यांचा ढीग लावला व अशा प्रकारे या युद्धात बाबरचा विजय झाला. तर तसं बघायचं झालं तर बाबरचा भारतात येण्यामागचा हेतू जो होता हा लूटमार करणे होता. बट त्यानं काय झालं की त्याने जे भारतात आल्यानंतर बघितलं की इथं खूप सारी धनसंपत्ती आहे. त्याने निर्णय घेतला की भारतामध्ये आणखी पुढे जायचं. तशाच प्रकारे त्याने जो निर्णय घेतला होता त्याच्यासाठी त्यांनी जे आहे खूप सारी युद्ध केलेले बघायला मिळतात. बट त्याचा जो मृत्यू आहे हा अगोदरच झाला. जर त्याचा मृत्यू अगोदर झाला नसता तर त्याने जे आहे मुघल सत्तेचा जो विस्तार आहे त्याच्याच कारकिर्दीत हा खूप मोठा केला असता. तसंच बघायचं झालं तर ज्यांनी याची लिहिलेली आत्मकथा तुझुके बाबुरी म्हणजेच बाबरनामा त्याच्यामध्ये आपल्याला काय उल्लेख सापडतो, तर याच्यामध्ये आपल्याला उल्लेख सापडतो की जर बघायचं झालं तर तुझुके बाबुरी किंवा बाबरनामा हे काय आहे, हे बाबरचीच लिहिलेली डायरी आहे. बाबरने लिहिलेल्या डायरीमध्ये काय आहे की राणा सांगा यांचे दूत माझ्याजवळ आले व यांच्या दूतांनी मला भारतात येण्याचं आमंत्रण दिलं. आमंत्रण दिलं व ते आमंत्रण कशासाठी होतं, त्या इब्राहिम लोधी जो आहे हा सर्वांना त्रास देत होता त्याच्याशी लढण्यासाठी होतं. मी इथे आलो व मी लोधीसोबत जेव्हा पानिपतचं युद्ध करत होतो त्यावेळेस मला जो आहे राणा सांगा यांनी जो आहे पाठिंबा न दिल्यामुळे मला त्यांचा बदला घ्यायचा आहे म्हणून मी त्यांच्यासोबत युद्ध करत आहे. तर हे युद्ध आपल्याला आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे आहे. तर बघा, तर हा बाबर जिंकला. बाबर जिंकल्यामुळे काय झालं, या दिल्ली सल्तनतीचा जो आहे हा अंत झाला. दिल्ली सल्तनतीचा अंत होऊन मुघल सत्ता भारतात प्रस्थापित झाली व 30 वर्षानंतर बाबरचा नातू अकबर याने 1556 मध्ये दुसरे पानिपतचे युद्ध केले व तिसरे पानिपतचे युद्ध 1561 मध्ये मराठी व अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये झाले. जर या तिन्ही पानिपतच्या लढाईमध्ये जर बघायचं झालं तर सर्वात भयंकर झालेली पानिपतची लढाई म्हणजे तिसऱ्या क्रमांकाची लढाई. तिसऱ्या क्रमांकाच्या लढाईमध्ये मराठ्यांचेच जवळपास 75,000 सैनिक मारले गेले व तेवढेच सैनिक आहेत ते इब्राहिम लोधीचे मारले गेले. तर याच्यावरून आपण एक अंदाजा बांधू शकतो की पानिपतची तिसरी लढाई जी आहे ही किती मोठ्या प्रमाणात व किती विध्वंसक असेल. तर बघा, ही झाली आपली पानिपतची लढाई. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय भारत.